नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल. ट्रिपला जाताना सगळे खूप एन्जॉय करत असतात. तर आपण बघतो जिव्हा आणि नंदिनीमध्ये चांगलंच मैत्री आणि जवळीक सुद्धा वाढलेली दिसते. नंदिनीने ठरवलं असतं की 16 डिसेंबरला जिव्हाला ती प्रपोज करणार आहे. तसं गाडीमध्ये आपण बघतो की जिव्हा आणि नंदिनी हे दोघे सुद्धा रोमॅन्स करत असतात. सगळे खूप आनंदाने ट्रिप ही एन्जॉय करत असतात, म्हणजे गाडीमध्येच असतात पण एन्जॉय करत असतात. पण त्यांना या संकटाची चाहूल बिलकुलच लागलेली नसते आणि काव्यानेही ठरवलं असतं की पार्थपासनं काहीच लपवायचं नाही. ते 16 डिसेंबरच्या रात्री काव्याला तिच्या पास्टबद्दल पार्थला तिच्या पास्टबद्दल सगळं सांगणार होती, म्हणजे आहे. आणि आपण दुसरीकडे बघतो की रम्या आणि वसु त्यांना फार्म हाऊसमध्ये काव्य आणि जिव्हामध्ये जे अफेअर होतं त्याचे पुरावे त्या दोघींना मिळालेले आहे. मिथुन काकाने जे पुरावे त्या सुटकेसमध्ये लपवलेले असतात ते पुरावे आता रम्याच्या हाती लागतात आणि त्या दोघांचेही फोटो बघून त्या दोघींनाही खूप मोठा शॉक बसतो प्रेक्षकांनो. आणि त्या दोघी ठरवतात की ही पूर्ण सुटकेस घेऊन देशमुख घराण्यासमोर डायरेक्ट उभी करायची. आणि बघा प्रेक्षकांनो, एवढं सत्य आता जर देशमुख घराण्याला कळलं तर आता काय काय होणार. दोघांचे नाते तुटतील का परत अजून स्ट्रॉंग होतील हे आपल्याला आता 16 डिसेंबरलाच बघायला मिळतील. धन्यवाद.